आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अंबरनाथच्या चिखलोली भागात उद्याच्या 9 ऑगस्टला दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचा लोकार्पण सोहळा पार पडतोय। या निमित्तानं शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यासोबत भाजपाच्या आणि शिवसेनेतील स्थानिक छोट्या मोठ्या नेत्यांचे फोटो असलेले बॅनर अंबरनाथ शहरात झळकले आहेत। मात्र शहरातील या बॅनरची सध्या मोठी चर्चा होतीये। त्याचं कारण म्हणजे या बॅनरवर शहर प्रमुख अरविंद वाळेकरांचा फोटो नाही। विधानसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस आधीच एकनाथ शिंदे यांनी स्वतः मध्यस्थी करून आमदार बालाजी किनीकर आणि वाळेकर यांच्यातील वाद मिटवले होते। तसे फोटो देखील सोशल मीडियावर झळकले होते। मात्र हे वाद काही केल्या मिटणार नाहीत हे देखील तितकंच सत्य आहे। शहरात आमदार किनीकर आणि वाळेकर या सेनेतील 2 गटांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर एकमेकांचे फोटो लावण्याचे टाळले जाते। पालिका निवडणुका जवळ आलेल्या असताना दोन्ही गटांमधील हा वाद शिवसेना पक्षाला परवडणारा नाही। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कशा प्रकारे तोडगा काढतात हे पाहावं लागेल। मात्र काहीही असलं तरी अंबरनाथ शहरात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी अरविंद वाळेकर आणि शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतली हे कोणीच नाकारू शकत नाही। त्याचबरोबर आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून चौथ्यांदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेत। शिवाय येत्या काही काळात त्यांना मंत्रिपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे। मात्र सेनेतील या 2 गटांच्या वेगवेगळ्या वाटांमुळे पालिका निवडणुकीत महायुतीला याचा मोठा फटका सहन करावा लागेल एवढं मात्र नक्की। पब्लिक मीडिया, अंबरनाथ। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।